फ्रेंड्स, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही सगळे अगदी मजेत असताल. तर सगळीकडे पावसाला सुरुवात झाली, अगदी जोरदार पाऊस पडत आहे. तर हा पाऊस पडण्यापूर्वी मला गार्डनिंगचं बरंचसं काम होतं, तर ते मी तुम्हाला आज शेअर करणार आहेच. पण थोडंसं मी आज ह्या पावसामध्ये जे काही आपण फिरायला वगैरे जातो, तर त्या विषयी थोडंसं आज बोलणार आहे मी. तर मी इथे रव्याचं ढोकळे करत आहे, तर त्याची रेसिपी पण मी खाली देत आहे आणि बरोबरच तुमच्याशी बोलतसुद्धा आहे. तर पावसाळ्यामध्ये आपण जे काही फिरायला जातो आपण, तर मला तर असं वाटतं की शक्यतो ज्यावेळी आपल्याला असं न्यूजमध्ये वगैरे सांगतात की खूप मुसळधार पाऊस पडणार आहे, तर आपण शक्यतो पावसाळ्यात विनाकारण घराबाहेर पडूच नये. पण जरी समजा एखाद्या वेळेस आपल्याला फिरायला वगैरे जावंसं वाटतं, कारण की खूप क्लायमेट छान असतं, सुंदर असतं, तर त्याचा मोह आपल्याला आवरत नाही, तर आपण बाहेर फिरायला निघून जातो. पण तरीसुद्धा जर पावसाळ्यात फिरायला जाण्यापूर्वी काही गोष्टींची आपण जर काळजी घेतली, तर आपल्याला काहीच अडचणी येणार नाहीत. तर आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे फिरायला जाण्यापूर्वी? तर आपण काळजी घ्यायची, कारण आपण न्यूजला असं आत्ता घडलेली घटना म्हणजे अशी की मावळ तालुक्यामध्ये जे कुंडमाळा येथील इंद्रायणी नदीवरील जो लोखंडी पूल कोसळला, त्यामध्ये अनेक जण वाहून गेलेले आहेत. अशा ज्या काही दुर्घटना घडतात किंवा मग काही जण पोहायला जातात तर वाहून जातात, बुडतात, किंवा काही ठिकाणी बरेचसे अपघात होतात. तर अशा ठिकाणी किंवा धबधब्याखाली वगैरे उभे राहतात आणि मग अंदाज न आल्यामुळे पण ते अडचणीत येतात. तर असं होऊ नये म्हणून आपण पूर्वीच काहीतरी काळजी घ्यायला हवी. तर फिरायला जाण्यापूर्वी कुठं जायचं हे आधी प्रथम ठरवा आणि त्या ठिकाणची संपूर्ण माहिती करून घ्या. जसं की पावसाळ्यात त्या ठिकाणी जाणं सेफ आहे का आपल्याला, तरच जा. ज्या वाहनाने आपण जाणार असेल त्या वाहनांची सर्वप्रथम सर्व्हिसिंग करून घ्या. तसंच एखादी व्यक्ती समजा ओळखीची किंवा तुमच्या घरातली नातेवाईक त्या ठिकाणी जाऊन आलेली असेल, तर अशा व्यक्तीला सोबत घेऊन जा. त्यामुळे कोणतंही म्हणजे अनुभवी व्यक्तीला घेऊन जा. त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही आपल्याला आणि वेळेमध्ये मदतसुद्धा मिळेल आपल्याला. तसंच तिसरं म्हणजे शक्यतो आपल्या शहराच्या जवळ असणाऱ्या ठिकाणी फिरण्याचं ठिकाण निवडा. म्हणजे काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला लवकरच आपण आपल्या शहरामध्ये पोहोचू शकतो आणि काही अडचणी येणार नाहीत आपल्याला. आणि तसंच आपण खूप जास्त गर्दीच्या ठिकाणी किंवा काही कमी वर्दळ असणाऱ्या ठिकाणी, जेथे कोणतीही मदत मिळणार नाही लवकर आणि कोणालाही आपल्याला सांगता येणार नाही, संपर्कात राहता येणार नाही, अशा ठिकाणी जाणं खरोखरच टाळलं पाहिजे. कारण आपल्यासोबत बरेच जण असतात, आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असते, आपल्यासोबत आपली लहान मुलंसुद्धा असतात. तर अशा वेळी या गोष्टींचा विचार आपण नक्कीच करायला हवा. आणि पुढचं आहे की आपण जे ट्रेकिंगला वगैरे जातो, धबधब्याजवळ जातो, तर हे जाणं टाळा. कारण लांबून पण आपल्याला धबधब्याचा आनंद आपण घेऊच शकतो. कारण धबधब्यात भिजण्यापेक्षा बाहेरून जे दृश्य दिसतं धबधब्याचं, ते खरंच खूप छान असतं, मनमोहक असतं. आणि तसंच एखाद्या ठिकाणी जर आपण नदी वगैरे असेल तिथे किंवा तलाव असतील, तर इथे आपण जाऊ नये जवळ, किंवा आपल्याला त्याची खोलाची माहिती नसती त्याची आणि इथं आपण स्विमिंग वगैरे करणं अशा गोष्टी टाळा. तसंच ज्या ठिकाणी फिरायला जाणार असेल आपण, तेथील काही महत्त्वाचे संपर्क क्रमांक सोबत ठेवा, जेणेकरून काही अडचण आली किंवा पावसाचे जोर जास्ती वाढला किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला अडकून बसलो, तर अशा वेळी आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. तसेच सोबत छत्री व रेनकोट देखील सोबत ठेवा, जेणेकरून आपण गाडीतून खाली उतरलो, आपल्याला जिथे चालण्याचं किंवा पोहोचण्याचं चालत जावं लागत असेल, तर त्यावेळेस आपल्यासोबत छत्री आणि रेनकोट नक्कीच असायला पाहिजे. कारण की त्यानंतर आपण आजारी वगैरे पडू शकतो भिजल्यामुळे वगैरे. बऱ्याच वेळे रोगराई वगैरे पसरू शकते, तर अशी काळजी नक्कीच आपण घेतली पाहिजे.
तसंच आपण आपल्या पायांमध्ये फ्लोटर किंवा पावसाळी जे शूज असतात ते घालूनच आपण प्रवास करायचा आहे, जेणेकरून एखाद्या ठिकाणी निसरड्या वाटा असतात, पाय घसरू शकतो. अशा ठिकाणी नक्कीच आपण ही काळजी घ्यायला पाहिजे. तर मला हेच सांगायचं होतं की ह्या ज्या न्यूज आपण ऐकतो ना, त्यांनी फार म्हणजे मन अगदी म्हणजे घाबरून जातो आपण हे ऐकून. तर आपण जाताना नक्कीच ही काळजी घेतली पाहिजे आणि त्यानंतरच आपण फिरायला जावं पावसाळ्यामध्ये असं मला वाटतं. तर आता इथे मी सांडग्याची भाजी केलेली आहे दुपारी जेवणासाठी. तर आपण जे सांडगे आणले होते माहेराहून, मी सांगितले होते तुम्हाला, तुमच्याशी शेअरसुद्धा केलं होतं व्हिडिओ, उन्हाळी वाळवणं आणली त्याचा. तर त्यामधलेच हे सांडगे आहेत. तर खूप छान सुंदर भाजी झाली होती. कसलंही बाकीचं काही नॉर्मल मसाले टाकले होते आणि खूप छान भाजी तयार झाली होती. तर मी आता तुम्हाला ह्याच्या पुढे दाखवणार आहे माझं टेरेस गार्डन. थोडंसं दुर्लक्ष झालं होतं, पाऊस थांबला होता त्यावेळी आणि मग आता म्हटलं थांबला आहे तर झाडाची कटिंग्स वगैरे आपण करून घेऊयात. हे पहा, हे चाफ्याचे फुलं आहेत. तर मला फार आवडतो चाफा. तर हे लाल आणि पांढरा चाफा आहे. तर मला पिवळा चाफासुद्धा लावायचा आहे, पण अजून मला काही तो मिळालेला नाही. तर बघा, थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळे कशी झाडं थोडीशी मलूल पडली आहेत आणि फुलं वगैरेसुद्धा कमी येत आहेत. गवत पण वाढलं आहे एवढ्या दिवसांमध्ये. तर मी ते आता साफसफाई करणार आहे त्याची. तर इथे पाऊस 2-3 दिवस थांबला होता, तेव्हाच म्हटलं आता हे करून घ्यावं. आता तुम्हाला ह्या सगळ्या कुंड्यांमध्ये दिसत असतील की नारळाच्या शेंड्या टाकलेल्या आहेत. हे पहा, तर हे मोगऱ्याचे फुलं दिसत आहेत. हे अंजीर आहेत. 7-8 अंजीर आलेले आहेत बघा. हे पिकल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच तुमच्याशी शेअर करेलच. आणि ही कण्हेराचे झाड आहे. तर त्या ज्या मी नारळाच्या शेंड्या, हे जे दिसतात ना, तर त्या आम्ही कसे ऊन खूप असेल किंवा कधीतरी आपण कुठे 1-2 दिवस बाहेर गावी जातो किंवा पूर्ण दिवस पाणी देता येत नाही झाडांना, कारण वरती टेरेसवर असल्यामुळे कधी-कधी नाही होत. तर त्या शेंड्या ओल्या केल्या म्हणजे पाणी घातलं ना कुंड्यांना, तर त्या ओल्या राहतात आणि बराच वेळ ती माती ओलसर राहते. त्यामुळे त्या शेंड्या आम्ही अशा टाकून ठेवतो. तर पहा, आता हे मी माती मोकळी करून घेणार आहे सगळ्या कुंड्यांमधली व्यवस्थित अगदी. आणि खूप म्हणजे असं कोरडं पडली होती माती बरेच दिवस. लक्ष जरासं दुर्लक्ष झालं होतं. आता हे सगळे कामं खरं तर माझे मिस्टर आणि मी मिळून करत असते, पण मिस्टरांना बिलकुल वेळ मिळत नाही आहे. बरेच दिवस झाले बिझी आहेत. तर हे बघा, हे रातराणीचं झाड आहे आणि त्याला कळ्या आलेल्या आहेत. आणि हे जे शेंडे असे वाढलेले आहेत ना, फांद्या, याला कळ्या नाही आहेत. तर अशा फांद्या ज्या पसरलेल्या आहेत ना, त्या आम्ही कट करून टाकणार आहे. तर हे बघा, हे सुद्धा एक लाल कलरचे तुरे येतात अशा झाडांना, हे लाल पानं दिसतात. त्यामध्ये सुद्धा किती गवत साठून राहिलेलं आहे. तर 2-3-4 दिवसातच असं पटकन गवत वाढून येतं बघा. त्यामुळं ते काढायला मला लागतं आहे. तर काढायला जरासा त्रास होतो आहे, जोर लावावा लागतो आहे. तर मी ते आता पूर्ण साफ करून घेणार आहे पूर्ण. तर मी ते करते आहे साफ आणि तुम्हाला झाडं पण दाखवणार आहे टेरेसवर काय काय लावलेलं आहेत. तर तिकडे पलीकडे सुद्धा एक चाफ्याचं रोप तयार केलेलं आहे. माझे मिस्टर कलम तयार करतात घरीच आणि मग ते लावतात. तर कोरोनाच्या काळामध्ये बरेच झाडं माझ्या मिस्टरांनी, एक फेसबुकला ग्रुप आहे, तिथं बरेच असे बिया वगैरे पाठवून दिलेले आहेत. ज्यांना कोणाला झाडांची आवड आहे त्यांना बऱ्याच लोकांना पाठवलेले आहेत, ज्यांनी कोणी मागवले होते. चाफ्याचे म्हणा किंवा कोणतेही जसं की माझ्याकडे गोकर्णाचे खूप वेल होते, जांभळा, परत पिंक, पर्पल आणि व्हाईट हे गोकर्ण होते. त्याचेसुद्धा बिया पाठवून दिलेल्या आहेत पोस्टाने. आता हे जे बघितलं ते होतं गुलछडी, त्याच्या कळ्या आलेल्या आहेत. आणि हा आहे कढीपत्ता. तर कढीपत्ता एकदम असा नाजूक आहे, गावरान आहे. खूप मोठी पानं होत नाहीत या कढीपत्त्याची. तर ती कढीपत्ता आहे, त्याचीसुद्धा माती मी मोकळी करून घेणार आहे.
म्हणजे माती मोकळी केल्यानंतर मला याच्यामध्ये खत टाकायला सोपं जाईल आणि व्यवस्थित ते मातीमध्ये मिक्स होईल. तर मी ते करून घेणार आहे आत्ता. हे पहा, हे पानं तुम्ही पाहिली असतीलच. ही आहेत विड्याची पानं, म्हणजे ज्याला नागवेलीची पानं आपण म्हणतो. तर ही माझ्याकडे 2 प्रकारची आहेत. ही सुद्धा मला मम्मीनेच दिली होती. तर बघा कशी पिवळी पडलेली आहेत पानं, आणि ह्याचा आकार खरं तर मोठा आहे, पण झाड थोडं लहान असल्यामुळे छोटी पानं येतात. आणि दुसरं जे आहे ना, मी ते दाखवणारच आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुन्हा. तर कुठल्याही पूजेला वगैरे मला याचा फार फायदा होतो, कारण लवकर मिळत नाही. हे बघा, हे छोट्या पानांचा आणि डार्क कलर आहे याचा. तर ती सुद्धा आहेत. हे आहे बेलाचं झाड. बघा, हे बेल आहे. हे बघा, हे कळ्या किती मलूल पडलेल्या आहेत बघा. गुलाबाचं झाड आहे. हे तुळस आहे. ही अशीच उगवलेली तुळस आहे. याची मी पूजा नाही करत, पूजा करण्यासाठी वेगळी तुळस आहे. हे आपट्याचे झाड आहे. हे शेवग्याचं झाड आहे. याला पुन्हा बघा एकच शेंग लागलेली आहे. पक्षी येऊन फुलं सगळी खाऊन जातात, त्यामुळं अशीच शेवगा एखाद दुसराच येतो. हे गणेशवेल वाढलेलं आहे. हे पण रेन लिली आहे. याची फुलं फार सुंदर येतात. आणि हे मिरचीचं रोपं लावलेलं आहे, त्याला छोट्या छोट्या मिरच्या आलेल्या आहेत. तर हे जी मडकी ठेवलेली आहेत ना मी, ती कशासाठी ठेवली आहेत माहिती का? आम्ही सगळी अशी साचून ठेवतो. तर हे झाडांना असं थोडंसं खड्डा करून त्यामध्ये अशी आम्ही घालून ठेवतो. आणि मग पाणी कुंड्यांना घालून झाल्यानंतर हे भरून ठेवतो पाण्याने. म्हणजे मग एखाद्या वेळेस नाही पाणी मारता आलं तरी हे झिरपत राहतं पाणी मातीमध्ये, आणि मग थोडासा ओलावा राहतो झाडांना. तर त्यासाठी आम्ही ते करून ठेवतो. तर मी तुम्हाला थोडंसं करून टाकलं. आत्ता काढलेलं आहे ते सगळं, कारण की आता पावसाळा आहे त्यामुळे. आणि आता मी ह्याची कटिंग करून घेते. जे काही असे एक्स्ट्रा वाढलेले आहेत वगैरे, तर त्यांची मी कटिंग करून घेणार आहे. तर हे पहा, आता इथं हे सुद्धा असं वाढलेलं आहे, तर मी हे कापून घेणार आहे. कण्हेराचं झाड आहे हे. तर थोडंसं कटिंग केलं ना, म्हणजे मग ते उंच वाढण्यापेक्षा थोडीशी दाट होतील त्यांची पानं वगैरे, फांद्या. तर हे जास्वंद आहे, आणि ह्याला थोडंसं कीड लागली होती. आपण त्याला मवा का काय असं म्हणतात, मला नक्की नाही माहिती. पण ते अशी काळी काळी कीड लागली होती बघा. मी दाखवते तुम्हाला. तर जिथं जिथं हे लागले ना, ते सगळे मी कट करून टाकलेले आहेत फांद्या त्याच्या. म्हणजे मग ती कीड दुसऱ्या झाडांना सुद्धा नाहीतर लागू शकते, म्हणून ते कट करून घेतलेलं आहे. आता हे जे मी गार्डनचं काम करते आहे ना, तर हे ज्या दिवशी केलं ना, त्याच्या एका दिवसात तर सगळं काही काम होत नाही पूर्ण. तर हे पायीच्याला सुद्धा कीड लागली होती. हे तर हे काही एक दिवसात होत नाही, 1-2 दिवस तरी लागतात. तर मी एकटीच असल्यामुळे जरा वेळ लागला. बऱ्यापैकी मी करून घेतलं आहे सगळं काम. तर मी जेव्हा दुसऱ्या दिवशी मला काम करायचं होतं ना, तर त्याच्यानंतर 2-3 दिवस तर पाऊसच लागला होता, त्यामुळे काही मला जमलंच नाही करायला. त्याच्यानंतर 2-3 दिवसांचा परत मी नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे पुढे. तर ही बघा, ही नागवेलीची पानंसुद्धा मी कट करते आहे. सगळी खाली आलेली आहेत, वरती जायला पाहिजे वेल तर मी ते तिथं बांधून टाकलं आहे वरती. आणि जी काही पानं पिवळी पडलेली आहेत किंवा खराब झालेली आहेत, ते सुद्धा मी कट करून टाकणार आहे इथं. या नागवेलींचा पानांचा वाससुद्धा खूप छान येतो बघा. पान आपण खातो तसाच सेम. तर हे पानं खायलासुद्धा चालतात. जेवण झाल्यानंतर तुम्ही अगदी नुसतं चुना-कात आणि लावून, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला असेल तर गुलकंद वगैरे टाका. आता हे पहा, हे अजून एक बेलाचं झाड आहे माझ्याकडे. तर हे सुद्धा बघा, फांद्या अशा वाकड्या तिकडे वाढलेल्या आहेत. ते सुद्धा मी कट करून घेणार आहे. तर असे ते नागवेलीच्या पानांचा उपयोग होतो, की कधी आपण खाऊ शकतो किंवा कुठल्याही पूजेसाठी वगैरे आपण वापरू शकतो.
तर त्यामुळे मी ते झाडं लावलेलं आहे वेल. आणि आता हे जे पानं आता काढलेली आहेत ना आपण फांद्या, तर ह्याची पानं मी काढून घेणार आहे पूर्ण बेलाची. हे पहा एवढी पानं निघाली आहेत त्यांची. आणि ही मी दुसऱ्या दिवशी पूजेमध्ये आपल्या शंकराच्या पिंडीवर वगैरे वाहणार आहे. तर हे बघा, हे अजून एक गुलाब आहे आणि हे सुद्धा खूप वाढलं होतं सगळं, आणि मग ते कट करून घेते आहे. कुठल्याही फांद्यांना कळ्या असतील तर त्या मी कट करत नाही, तेव्हा नंतर कट करते. जेवढे बाकीचे आहेत ते मी कट करून टाकणार आहे. आता हे पुढे जे दिसतंय ना, हे कुठंतरी असं मला बागेमध्ये गेलते तिथं मला दिसलं होतं. त्याचा कलर आवडला होता म्हणून मी ते आणून लावलं आहे. तर आता हे सगळं कटिंग झालेलं आहे आणि बऱ्यापैकी मग इथं मी स्वच्छ करते. पाला-पाचोळा वगैरे खूप येतो, धूळ येते. तर ते मी झाडून घेणार आहे. तर इथे काय झालं होतं, थोड्याशा काचा थोड्याशा एक ठिकाणी ठेवलं होतं काचेचं, म्हणजे बोर्ड असतात ना आपले, त्याच्या आतमध्ये जे ट्यूब ती ठेवलेली, तर त्या फुटली होती. तर त्याच्या काचा पण झाल्या होत्या जरा. तर त्या मी त्यामुळे झाडून घेते आहे आणि पालापाचोळा पण बाजूला पडलेला तो मी स्वच्छ करून घेत आहे. तर तो मला उचलता येणार नव्हता काचा असल्यामुळं. तर मी एका तिथे पडलं होतं फ्लेक्सचा एक तुकडा, तर त्यामुळे मी जमा केला. कारण आता सुपली खाली जाऊन आणावी लागली असती मला, तर मी ह्याच्यातच गोळा केला आणि टाकून देणार आहे. तर पहा किती कचरा जमा झाला आहे. मी एवढं सगळं साफ केलं एवढ्या वेळामध्ये. तर आता खत कोणतं घालते, तर हे बघा, हे संजीवनी, हे कंपोस्ट खत आहे गाईच्या शेणापासून बनवलेलं. तर हे खत आम्ही शक्यतो वापरतो सगळ्या झाडांना. तर एक एक मूठ किंवा दीड मूठ जरी तुम्ही टाकलं, जसं झाड असेल मोठं लहान त्यानुसार तुम्ही टाका. आणि मग त्याच्यानंतर ते मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं टाकल्यानंतर व्यवस्थित, आणि मग झाडांना पाणी घालायचं आहे. तर मी घरीसुद्धा म्हणजे आम्ही कांद्याचं पाणी तयार करतो. तर ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, सांगणारच आहे मी पुढे. तर हे पहा, सगळ्या झाडांना मी अशी खतं टाकून घेतलेलं आहे पूर्ण मातीमध्ये. तुम्ही शेणखतसुद्धा जर तुम्हाला अवेलेबल होत असेल ना, तर शेण असतं ते पण तुम्ही आणून इथे टाकू शकता. आता हे सगळं करण्यात माझा बराच वेळ गेला होता वरती. तर हे पहा, आता मी पाणी घालणार आहे सगळ्या झाडांना. तर पाणी घालून झाल्यानंतर बघा किती फ्रेश वाटतात ना झाडं, अगदी मस्त फ्रेश आणि टवटवीत होतात एकदम झाडं. आणि हे सगळं करताना बघितलं तर पहा, इथे सूर्यदेव मावळत आहे. तर म्हणलं पाहूयात आपण, तुम्हाला सुद्धा दाखवूयात किती छान वाटतंय. Under the boughs where the shadows play, the wind hums soft. आता सगळ्या झाडांना हे पाणी घालून झालेलं आहे पूर्ण. आता हे पहा, तुम्हाला दिसतच असेल, पूर्ण झाडांना पाणी घालून झालं. हे लिंबाचं झाड आहे, पण ह्याला बरेच वर्ष झाली लिंबू येत नाही आहे. तर तुम्हाला याविषयी काही जर माहिती असेल झाडाविषयी, की त्याला लिंब कशी काय लागू शकतील लवकर, तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी तो उपाय करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर पहा, इथे सगळीकडे झालेलं आहे, व्यवस्थित स्वच्छ झालं आहे आता गार्डन पण. आणि छान हे कोरंटीचं आहे, याचा कलर खूप सुंदर असतो, पर्पल कलरचा कोरंटी आहे ते.
तर ते आल्यानंतर मी नक्कीच तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेलच. तर हे पहा, हे असं माझं गार्डन आहे. तर तुम्हाला पलीकडे दिसत असेल एक छोटं बाथरूम मी तयार केलेलं आहे वरती. तर तिथे म्हणजे काही कार्यक्रम असेल किंवा काय, तर त्यासाठी तिथं भांडी मोठी मोठी असतात ती घासण्यासाठी वगैरे, तिथे मी ते बाथरूम केलेलं आहे तयार. तर हे पहा, झालेलं आहे सगळं, खत वगैरे पाणी वगैरे सगळं घालून झालेलं आहे. हे बघा, आता चाफा किती आता टवटवीत वाटतं आहे बघा. आपल्या देवघरामध्ये पूर्ण फुलं ह्याचीच असतात, तुम्ही पाहतच असताल नेहमी. हे चिनी गुलाब आहे. तर घरातल्या आपल्या फुलांचं म्हणजे काहीतरी वेगळंच आपल्याला हे असतं देवघरामध्ये फुलं वाहिलेलं. तर आता त्यानंतर बराच उशीर झाला होता आणि आता मी चहा घेणार आहे मस्त. तर मी गरम गरम चहा ठेवला आणि आता चहा पिणार आहे. तर हे सगळं काम करताना हे फांद्या कापताना हे बघा, मला हातामध्ये काटा गेला होता. तर हे मला नंतर कळालं, ते काम करताना काही लक्षात नाही आलं, पण नंतर ज्यावेळेस काम करताना टोचायला लागलं ना, तेव्हा कळालं की आपल्या बोटामध्ये काटा गेलेला आहे. आता हा 3 दिवसानंतरचा हा व्हिडिओ, कारण खूप पाऊस पडत होता लागोपाठ, मला काही वरती येताच येत नव्हतं गार्डनमध्ये. तर हे मी कांद्याचं पाणी तयार केलेलं आहे. कांद्याची जी सालं असतात ना, नुसती सालं, तर ती 2 ते 3 दिवस पाण्यात घालून ठेवायची आणि मग त्याच्यानंतर ते पाणी आपल्याला 1 मग जर पाणी घेतलं तर त्यामध्ये 3 ते 4 मग पाणी घालून मग ते पाणी आपण झाडांना घालायचं आहे. हे पहा, गुलाब किती सुंदर आलेला आहे बघा. थोडंसं कटिंग आणि थोडीशी काळजी घेतली तरी किती सुंदर फुलं उमलतात पहा. कलरसुद्धा सुंदर येतो. हे आता जे मी माहेरून आणलेले होते, तुम्हाला शेअर केलेलंच आहे व्हिडिओमध्ये, सदाफुली वगैरे, तर ते मी इथे लावून घेतलेलं आहे त्यानंतर, कारण आता पावसाला सुरुवात झाली तर व्यवस्थित ते लागतील. तर हे जे आपण सदाफुली आणली होती ते लावलेलं आहे. त्यानंतर जे मनी प्लांट दिलं होतं भावाने, ते सुद्धा लावून घेतलेलं आहे. आणि हे आबोलीचं जे आहे ना, ते थोडंसं सुकल्यासारखं वाटतंय मला. आता ते बघूयात जगतंय का काय होतंय, जीव धरला पाहिजे त्यांनी. तर थोडासा उशीर झाला होता. आणि हे बघा, हे माझ्या इथे एवढं ट्रॅफिक असतं ना दरवेळेसच, आणि पावसामुळे तर हे एवढं ट्रॅफिक झालं, पूर्ण लाईन लागली होती. आणि मग त्यामुळे तुम्हाला असं, मी रोडला एकदम राहत असल्यामुळं ज्यावेळेस मी व्हॉईस ओव्हर करते ना, त्यावेळेस तुम्हाला गाड्यांचे वगैरे कसे ना कसे आवाज येत असतील. तर कितीही मी रात्री अगदी 12-1ला जरी व्हॉईस ओव्हर दिला ना, तरी हा आवाज येतच राहतो. त्याला काहीच मी करू शकत नाही. दिवसभर हे ट्रॅफिक चालूच असतं नेहमी. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि माझं गार्डन कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया पुन्हा नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.